योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे, पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात आधी मी इथे पाणी घेतलेले आहे आणि त्यात मीठ घालून घ्यायचे थोडं आणि कारली स्वच्छ धुवून घ्यायची। आपल्याला सर्वात आधी आपल्याला कारल्यांना पोटामध्ये चीर देऊन द्यायची अशा पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने चीर देऊन द्यायची आहे। इथे पूर्ण कारल्यांना आपण चीर देऊन घेतली आहे आणि यात मी बिया तशाच ठेवणार आहे। आणि हे बघा, यात असं मीठ लावून घ्यायचे, पूर्ण कारल्यांना असं मीठ लावून घ्यायचे आणि बिया काढायच्या नाहीयेत। बियांना फार महत्त्व असतं कारल्यामध्ये आणि त्या तळल्या जातात खुसखुशीत, त्यामुळे काढून फेकायच्या नाहीयेत। इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला, त्यात आता आपल्याला ही सगळी कारली टाकून द्यायची आहे आणि 10 मिनिटांसाठी मंद आचेवर हिला वाफ द्यायची। इथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। 1 चमचा जिरं घालणार आहे, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि इथे हिंग पण घातला आहे। आधी आपण मीठ लावून घेतले, त्यामुळे मी 200 ग्रॅम कारल्यासाठी अर्धा चमचा मीठ वापरले। बघा, मी अशा पद्धतीने दळून घेतलेले आहे आणि यात आता मी लसूण टाकून घेणार आहे आणि एक फेर मारून घेणार आहे। मी अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यात आपल्याला कोथिंबीर पण घालायची आहे, कोथिंबीर जरा भरपूर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून ठेवायचे। 10 मिनिटं झालेले आहेत आणि इथे बघू शकता कारले शिजून झालेले आहेत पूर्ण। आणि मी यात थोडं अर्धा कप पाणी घातलं होतं शिजण्यासाठी आणि मंद आचेवर आपण शिजवून आपण एका भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि त्यावर आता आपल्याला थोडं थंड पाणी घालायचं आहे आणि गार पाण्यात घेतल्यानंतर थोडं असं अलगद आपल्याला सगळी कारले अशी पिळून काढायची। पिळून काढायची म्हणजे अलगद दाबून घ्यायची आहेत। हे बघा, अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहेत। कारली दाबून झालीत, बघू शकता। आणि त्यात आता आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट असं हलकं हलकं भरत जायचं, खूप दाबून दाबून भरायचं नाही आपल्याला। हे बघा, मी अगदी हलक्या हाताने शेंगदाण्याचं कूट भरते कारल्यामध्ये आणि अलगद असं करून घ्यायचे। आपण थोडं पिळून का घेतलं की कारले त्याने कडू लागत नाही। गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली होती, त्यात आता आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचे आणि छान कडकडीत तापून घ्यायचे। छान तापले, त्यात आता आपल्याला थोडा हिंग घालायचा आहे, हिंगाने चव छान लागते। आणि कारले सुद्धा आपले सगळेच भरून झालेले आहेत, बघू शकता। कारले सगळे टाकून झालेले आहेत, बघू शकता। आता आपल्याला 5 मिनिटं मीडियम गॅसवर करून घ्यायचे आणि 5 मिनिटानंतर आपल्याला एकदम मंद आचेवर करायचे। त्यानंतर मीडियम गॅसवर असे कारले झालेले आहेत, बघू शकता। आता आपल्याला एक एक कारलं पूर्ण असं दुसऱ्या साईडला करून घ्यायचे अशा पद्धतीने सगळी कारले आणि पूर्ण होईपर्यंत व्यवस्थित मंद आचेवर शिजवून 10 मिनिटात आपले कारले तयार झालेले आहेत। कडू न लागणारे कारले तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कारल्याची आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक यू।